नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. की पक्षाच्या विचारधारेवर जॉईन झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा बेलाडी वेगळा असता, म्हणजे आता तो बदलेला भाग वेगळा आहे. पण 26 वर्ष 6 महिने 14 दिवस पक्षात राहिलो. कधीही गद्दारी केली नाही, कधी बंडखोरी केली नाही, कधीही इकडचं तिकडे केलं नाही. पक्षाच्या नेत्यांबरोबर खासगीत जी चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही, बाहेर कधी कळवली नाही, आणि तो तसाच एकरूपपणा मी काँग्रेसमध्ये दाखवेल. एक नक्की मी सांगतो की आपण विचारधारेवर, संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत. मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं. जसं दुधात साखर टाकली जाते मोहनदादा, तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेईमानी करायची नाही. पक्ष मला काय संधी देईल, या पक्षाला कुठपर्यंत या ठिकाणी साथ द्यायची, हा माझा निर्णय नक्की राहील. पक्ष संधी देऊ ना देऊ, मी पक्षाबरोबर कायम राहील. माझा एक विषय क्लिअर आहे, या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे. या राज्यात तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जसा वय वर्ष 21 वर्ष 1.5 महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली, मी तिथं आदरणीय पवारसाहेबांवर सरकार ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल 26 वर्ष 6 महिने 14 दिवस राहिलो. तसं माझं समस्त काँग्रेसजनांना, या राज्यातल्या, या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना, तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होतोय. मागचा 26.5 वर्षाचा अनुभव मी सांगितलं. माझं वय आज 47 आहे. इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ, प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही. एक वेळेस राजकारण बंद करेल, पण काँग्रेस कुठेही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आलोय, कुणातरी राग ठेवून आलोय असा त्याचा अर्थ काढू नये. जस आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखी पुढे नेण्याकरता, व्यापक आणखी करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे. तो विचार, मला शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याच्यामध्ये कुणाबद्दल दुजाभाव नाही, कुणाबद्दल वैरत्व नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल. एक मात्र नक्की, आज काँग्रेस पक्षामध्ये आलोय गांधीजींची, नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता, आणि जो आमचा अंतर्मनाने कायम जे स्वीकारले की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही, त्या विचारधारेबरोबर कुठेही तडजोड नाही. तो विचार जपण्याकरता रस्त्यावरच्या किती जरी लढाई आल्या, म्हणजे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन घेणारा शहराध्यक्ष होतो. 237 आंदोलन घेतली, 16 गुन्हे दाखल झाले. त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही की मला त्या गुन्ह्यामध्ये कधी मदत करा, ठीक आहे, क्या होगा 2 दिन की जेल होगी, उससे ज्यादा कुछ होगा नाही. त्याच्यामुळे आज पक्षामध्ये असताना कुठल्या प्रकारची अट नाही. मी हेही सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी म्हणून पुढे जावं. पक्ष जी भूमिका घेईल, मग ती या ठिकाणी निवडणुका, या महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या बरोबर मी राहील. या संदर्भात माझ्या कुठल्याही प्रकारची चुकीची त्या वाच्यता राहणार नाही. मागच्या पक्षात 26 वर्ष 6 महिने मी होतो, माझी महापौर किंवा शहराचा अध्यक्ष होतो, म्हणून मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यामुळं आता इथं काँग्रेस पक्षाने अमुक विचार घेतला तर प्रशांत जगताप अशी भूमिका घेणार का, असं माध्यमांनी पण सुद्धा प्रश्न विचारू नये. माझ्या सुद्धा या ठिकाणी सहकार्यांनी, म्हणजे आता नवीन पक्षात दाखल झालं, जुन्या पक्षातल्या सहकार्यांनी सुद्धा अशा प्रकारे नका या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पीस निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशांत जगताप आता काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका घेतली. मी क्लिअर आहे की या ठिकाणी मी गांधीजींच्या, नेहरूजींच्या पक्षामध्ये आलेलो आहे. मी या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर आले. काँग्रेस कुठलाही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहील, हा शब्द मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.